नमस्कार मित्रांनो, मी हितेंद्र वाक्कर, आपला शुभचिंतक। आज आपल्या समोर स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीचा सुपरस्टार प्रिफर्ड प्लॅन घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, हा एक असा प्लॅन आहे ना, इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा काहीतरी युनिक फीचर्स घेऊन आलेला आहे आणि ते फीचर्स आज मी तुमच्या समोर मांडणार आहे। मित्रांनो, हा प्लॅन सुरुवात होतो 10 लाखापासून आणि आपल्याला अनलिमिटेड सम इन्शुर्ड पर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहेत। पण याची खासियत काय माहिती आहे, जरी तुम्ही 10 लाखाचं सम इन्शुर्ड जरी घेतलं असेल ना, तरी ह्याच्यामध्ये आपण एनी रूम कॅटेगरी घेऊ शकतो। मित्रांनो, नॉर्मली काय होतं, आपल्या सम इन्शुर्डच्या प्रपोर्शनेट मध्ये आपल्याला रूम रेंट कॅटेगरी अलाउड केली जाते, पण हा एकमेव असा प्लॅन आहे ना जिथे आपण मिनिमम 10 लाखाचं जरी सम इन्शुर्ड चूज केलं तर मी तुम्हाला सिंगल स्टँडर्ड नाही, डिलक्स नाही, सुपर डिलक्स नाही, त्याच्यावरचा सूट रूम सुद्धा आपण या प्लॅन मध्ये घेऊ शकतो। म्हणजे जे कस्टमर म्हणतात ना की मला जर हॉस्पिटलाइज व्हायची पाळी आली तर मी चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलचे चांगल्यात चांगल्या रूम मध्ये राहणार, त्या लोकांसाठी हा बेस्ट प्रिफरेबल प्लॅन आहे। सेकंड, ह्याच्यामधलं बेनिफिट असं आहे मॉडर्न ट्रीटमेंट। आताच्या घडीला ज्या 12 टाईपच्या मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये मी काही एक्झाम्पल देतो, बलून सिनोप्लास्टी असेल, डीप ब्रेन स्टिम्युलेशन असू दे किंवा ओरल केमोथेरपी असू दे, और एनी टाइप ऑफ रोबोटिक सर्जरी, हे 4 उदाहरणं मी दिली। अशी 12 मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत या प्लॅन मध्ये अप टू युअर सम इन्शुर्ड पर्यंत पूर्णपणे कव्हर केलेली जाणार आहेत। मित्रांनो, तर हा एक ऍडव्हान्स लेवलचा बोलतात ना 2.0 व्हर्जनचा प्लॅन आहे। असा हा प्लॅन आहे सुपरस्टार प्रिफर्ड, ज्याच्यामध्ये मॉडर्न ट्रीटमेंट अप टू सम इन्शुर्ड फुल्ली कव्हर करणार आहेत। थर्ड इम्पॉर्टंट फीचर आहे ह्याच्यामध्ये, असं युनिक फीचर आहे लिमिटलेस लॉयल्टी बोनस आणि क्युम्युलेटिव्ह बोनस, असं दोघांचं मिक्सचर असणार आहे। नॉर्मली मेडिक्लेम प्लॅन मध्ये आपण ऐकलंय की एका वर्षभरात जर देवाच्या कृपेने काही क्लेम नाही आला तर पुढच्या वर्षी क्युम्युलेटिव्ह बोनस दिला जातो। या प्लॅन मध्ये पहिली 2 वर्ष आपल्याला क्युम्युलेटिव्ह बोनस 50-50% मिळणार आहे जर माझा क्लेम नाही आला तर, आणि माझा क्लेम येऊ दे अगर न येऊ दे, दरवर्षी मला लिमिटलेस लॉयल्टी बोनस 100% मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, पहिल्या 2 वर्षात माझं जर 10 लाखाची जरी पॉलिसी असेल तर पहिल्या वर्षात लिमिटलेस लॉयल्टी बोनस प्लस क्युम्युलेटिव्ह बोनस पकडून 15 लाख म्हणजे 150% माझा बोनस वाढणार आहे। नेक्स्ट इयरला माझं अवेलेबल सम इन्शुर्ड जे असणार आहे ते टोटल 25 लाखासाठी असणार आहे। त्याच्या पुढच्या वर्षी सेम 10 लाख लिमिटलेस लॉयल्टी बोनस प्लस क्युम्युलेटिव्ह बोनस 50%, 15 लाख पुन्हा वाढणार 150%, आणि माझं सम इन्शुर्ड जे आहे ते 40 लाखाचं होणार। मित्रांनो, गाडी इथेच न थांबताना पुढे दरवर्षी तुमचा क्लेम ह्याच्या पुढे येऊ दे अगर न येऊ दे, थर्ड इयर ऑनवर्ड्स दरवर्षी तुम्हाला लिमिटलेस लॉयल्टी बोनस येतच राहणार आहे, येतच राहणार आहे, येतच राहणार आहे। दरवर्षी तुम्ही जेवढ्या लाखाचं सम इन्शुर्ड चूज केलंय तेवढं सम इन्शुर्ड दरवर्षी तुम्हाला क्लेम येऊ दे अगर न येऊ दे मिळत राहणार आहे। हा आहे आपला थर्ड युनिक फीचर, लिमिटलेस लॉयल्टी बोनस। अच्छा, याच्यात कुठेतरी स्टॉपर लावलाय का? कुठच्याही प्रकारचा स्टॉपर नाही लावलाय, अनलिमिटेड टाइम पर्यंत हा बोनस वाढत जाणार आहे। ओके, चौथा युनिक फीचर आहे अनलिमिटेड रिस्टोरेशन। अच्छा, बोनस येतो आपला कधी 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, पण देव न करो अनफॉर्च्युनेटली एका फॅमिलीने ही मेडिक्लेम पॉलिसी घेतली आहे आणि पहिल्या 3 महिन्यातच काहीतरी अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाला आणि जेवढ्या लाखाची पॉलिसी घेतली होती सगळं सम इन्शुर्ड एक्झॉस्ट झालं। अच्छा, त्या फॅमिलीच्या बॅक ऑफ द माइंड काय येणार, समजा 3 महिन्यामध्ये माझं सम इन्शुर्ड पूर्ण युटिलाइज झालं, पुढच्या 9 महिन्यात जर परत क्लेम आला तर आपण काय करणार, एजंटला सांगणार एक्स्ट्रा प्रीमियम घ्या, दुसरी पॉलिसी काढा, पण पुढच्या 9 महिन्यात जर दुसरा क्लेम आला तर मला पैसे मिळाले पाहिजे। आपली कंपनी इथे सांगते ह्या सुपरस्टार प्लॅन मध्ये की असं काही करायची गरज नाही। पुढच्या 9 महिन्यात जर परत क्लेम आला, पहिल्या वर्षापासून सुरुवात आहे आणि दरवर्षी असणार आहे, अनलिमिटेड टाइम पर्यंत आम्ही ते जेवढं सम इन्शुर्ड तुमचं वापरलं गेलंय ते पुन्हा पुन्हा जेवढे पण क्लेम येणार आम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला रिस्टोर करणार आहे। दॅट इज कॉल्ड अनलिमिटेड रिस्टोरेशन बेनिफिट। त्याच्या पुढे असा एक युनिक फीचर, 5वा युनिक फीचर मी सांगतोय, प्रीमियम रिटर्न असणार आहे। ज्याच्यामध्ये प्रीमियम रिटर्न म्हणजे काय आहे, आम्ही हा कन्सेप्ट घेतलाय लाईफ इन्शुरन्स मधून कन्सेप्ट घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय की बाबा मनी बॅक पॉलिसी जशा असतात की वर्षभरातून 5 वर्ष आपण मनी बॅक येतं लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये, तसंच इथे आम्ही सुद्धा एक कन्सेप्ट घेतलेला आहे की तुम्ही एखादी पॉलिसी घेतली म्हणजे ही सुपरस्टारची प्रिफर्ड प्लॅन घेतलाय आणि देवाच्या कृपेने 5 वर्षभरात काही क्लेम नाही आला तर 6व्या वर्षी ज्यावेळी पॉलिसी रिन्यू होणार आहे त्यावेळी तुमचा पहिल्या वर्षाचा जो प्रीमियम भरलेला आहे ना तुमचा, तो पुन्हा रिटर्न येणार आहे। हा मित्रांनो, प्रीमियम तुमचा परत येणार आहे आणि हे दर 5 वर्ष माझा क्लेम, ज्या वर्षी 5 वर्ष क्लेम नाहीये त्या 6th इयरला माझा दरवर्षी माझा फर्स्ट इयरचा प्रीमियम जो आहे
तो मला पुन्हा परत येणार आहे. तर मित्रांनो हा एक युनिक फीचर आहे, प्रीमियम रिटर्न मिळणार आहे. आणि सलग जर 7 वर्ष, म्हणजे हा मी 6 पॉईंट बोलतोय हेल्थ बुस्टर, जर सलग 7 वर्ष माझा काहीच क्लेम नाही आला देवाच्या कृपेने, म्हणजे जे आजकाल यंग कपल बोलतात ना, यंग पीपल्स बोलतात की माझा कधी क्लेम नाही येत तर माझे पैसे फुकट जात आहेत, पण त्या बदल्यात कंपनी इथे 5व्या वर्षी 5वा फीचर मध्ये बोलताय की तुम्हाला 6व्या वर्षी प्रीमियम रिटर्न पण येणार आहे. आणि जर सलग 7 वर्ष क्लेम नाही आला तर 8व्या वर्षी अजून एक ऍडिशनल सम इन्शुर्ड तुम्हाला बूस्टर म्हणून देणार आहे, ज्याला म्हणतो आपण इथे प्रीमियम हेल्थ बूस्टर आपण देणार आहोत. ओके, तर हा आहे आपला 6th युनिक फीचर. 7th युनिक फीचर मध्ये आम्ही सांगतोय की हा पुन्हा एकदा एक कन्सेप्ट आणलाय 7th युनिक फीचर, प्रीमियम वेवर बेनिफिट, ज्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स मध्ये जसं प्रपोजरला अनफॉर्च्युनेटली डेथ झाली तर पुढचा प्रीमियम वेव्ड होतो त्या बालकासाठी घेतलेल्या पॉलिसीमध्ये, तसंच आम्ही इथे म्हणतोय की फायनान्शियल ग्राउंड मध्ये एखाद्या कस्टमरच्या घरामध्ये प्रपोजरची अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंटल डेथ झाली किंवा त्याला क्रिटिकल इलनेस, जे एक लिस्ट दिलेली आहे, क्रिटिकल इलनेस काही डायग्नोज झालं तर त्याच्यापैकी काही असेल तर नेक्स्ट इयरचा जो प्रीमियम आहे तो आम्ही वेव्ड करतोय. आमचं असं म्हणणं आहे की 1 वर्ष फायनान्शियल स्टेबिलिटी यायला त्या फॅमिलीमध्ये लागणार, तर त्यामुळे पुढच्या वर्षीचा जो प्रीमियम आहे आम्ही इथे वेव्ड करतोय. नेक्स्ट फीचर आहे एक युनिक फीचर, फ्रीज युअर एज, द मोस्ट कन्सर्न पार्ट इन द मेडिक्लेम पॉलिसी, जो माझा प्रीमियम कालांतराने वाढत राहतो एका एज ब्रॅकेट नंतर. ह्या पॉलिसीमध्ये आम्ही असं काहीतरी युनिक फीचर दिलंय, तुम्ही ज्या पण एजला एंट्री घेताय तेव्हापासून तुमच्या एजच्या 55 एज पर्यंत देवाच्या कृपेने कधीच काहीच क्लेम नाही आला, किंवा माझ्याकडे मी म्हणतोय की बाबा माझ्याकडे कॉर्पोरेट पॉलिसी आहे आणि ह्या कॉर्पोरेट पॉलिसी मधून माझा क्लेम मिळतोय, पण मी ऍज अ साइड बाय साइड स्टेफनी म्हणून ही जर पॉलिसी घेतोय तर हे फ्रीज युअर एज तुमच्यासाठी एक युनिक फीचर असणार आहे, कारण 55 वर्षापर्यंत तुमचा कधीच प्रीमियम वाढणार नाहीये याच्यात मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी कंपनी म्हणते की क्लेम नाही आला तर नाही वाढणार आहे, पण जर क्लेम आला तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे फीचर्स आहे की नेक्स्ट इयरला जो प्रीमियम आहे तो रिन्युअलच्या हिशोबाने येणार आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट युनिक फीचर आहे 9th युनिक फीचर, लिमिटलेस केअर. ब्रह्मास्त्र दिलेलं आहे कंपनीने, ब्रह्मास्त्र. 10 लाखाची आपण मी सम इन्शुर्डची जरी पॉलिसी घेतली, बेसिक सम इन्शुर्ड 10 लाख, आणि अनफॉर्च्युनेटली आपण असे अज्युम करूया की एक क्लेम माझ्या आयुष्यभरात असा आलाय जो माझ्या अवाक्याच्या बाहेरचा आहे, म्हणजे जो मी अफोर्ड करू शकत नाही, अशा सिच्युएशनला कंपनी म्हणते 60 लाख, 70 लाख, 1 करोड, 1.25 करोड, म्हणजे जिथे फ्रँकली स्पीकिंग मला माझं स्वतःचं घरदार विकावं लागेल, सोनं नाणं विकावं लागेल, माझ्या सगळ्या सेव्हिंग्स तोडाव्या लागतील, मला कुठच्या तरी मित्रांकडून नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागतील, अशा सिच्युएशनला कंपनी सांगते लिमिटलेस केअर हा ऑप्शन वापरा. जो पण तुमचा क्लेम असणार नाही तो कंपनी आम्ही सेटल करणार आहोत, जे पण आहे नॉन पेएबल डिस्पोजेबल्स आहेत ते काढून. तर हा एक युनिक फीचर आहे, ब्रह्मास्त्र म्हणतो मी याला, लिमिटलेस केअर मध्ये आपण यूज करू शकतो. आणि 10वा युनिक फीचर आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आहे याच्यामध्ये, नॉर्मल मेडिक्लेम मध्ये. आणि ह्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप मधला सर्वात युनिक फीचर हा आहे की 18 वर्षाच्या वरील सगळ्या व्यक्तींना, म्हणजे माझ्या घरामध्ये मी, माझी वाईफ आणि 2 मुलं आहेत, माझा मुलगा जर 18 वर्षाच्या वर आहे तर त्याला सुद्धा आपण हे हेल्थ चेकअप बेनिफिट पॅकेज जे आहेत इथे आपण ते डिसाइड करू शकतो ABC कस्टमर्सच्या चॉईस नुसार. आणि त्याच्यामध्ये जे हेल्थ चेकअप लिहिलेले आहेत ते प्रत्येकाला मिळणार आहेत. नॉर्मल मेडिक्लेम मध्ये काय, आयदर प्रपोजर ऑर स्पाउस, दोघांपैकी कोणी एक घेऊ शकतो, पण ह्या पॉलिसीमध्ये आपण असं म्हणतोय की दोघांपैकी नाही, मुलगा जरी 18 वर्षाच्या वर असेल तर त्याला सुद्धा हेल्थ चेकअप मिळणार आहे. तर हा एक युनिक फीचर आहे. असं युनिक फीचर असलेलं सुपरस्टार प्रिफर्ड प्रोडक्ट मी आज आपल्या समोर सादर केलेलं आहे. मी ते जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे ज्यांनी पाठवलाय त्याला तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमच्या फॅमिली मेंबर्सचे डेट ऑफ बर्थ आणि तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री, म्हणजे मेडिकल ग्राउंड्सवर काही हिस्ट्री असेल तर नक्की पाठवा, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये हेल्प आउट करू. आणि खरंच सांगतोय मित्रांनो, हा जो फीचर्स आहे ना फ्रीज युअर एज, खरंच सांगतो जे यंग कपल्स आहेत, यंग पीपल्स आहेत त्यांच्यासाठी दी बेस्ट होणार आहे, कारण इंडस्ट्रीमध्ये असं युनिक फीचर असलेला अजूनपर्यंत प्रोडक्ट नाही. मित्रांनो, अधिक माहितीसाठी माझं नाव नोट डाऊन करा, हितेंद्र वाक्कर, 9769788763. असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल आहे आपला शुभचिंतक, लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.